म्हणून मरताना व्यक्ती कुठल्याही गोष्टीमध्ये बाबतीमध्ये खोटं बोलत नाही. म्हणून ही व्यक्ती मरताना जे काही त्यांनी घटना सांगितलेली आहे त्यामुळं जरी हेअरसे असली तरी त्या ठिकाणी त्याला हेअरसेची बाधा येत नाही. म्हणून ते डायग्नोसिस बरोबर. प्रिन्सिपल काय बिहाइंड दॅट, ते काय इन्कॉर्पोरेट केलं, आता काय सेक्शन्स आहे आणि काय प्रोविजन याची काही गरज नाही आहे आपल्याला. बरेचसे ज्युनियर मंडळी पण आहेत आणि सिनियर मंडळी पण आहेत. डायरेक्टली आपण डाईंग डिक्लेरेशन या प्रकाराकडे येऊया. त्याची म्हणजे तो डाईंग डिक्लेरेशन हा प्रकार काय आहे, कायद्यामध्ये त्याची काय तरतूद आहे, डाईंग डिक्लेरेशन कोण घेतं, त्याच्यामध्ये कशी घ्यावी डाईंग डिक्लेरेशन आणि त्याच्या प्रोस आणि कॉन्स आहेत. आता हा जो डाईंग डिक्लेरेशन जो प्रकार आहे तो वास्ट आहे. त्यामुळे अख्खा दिवस जरी आपण या ठिकाणी बोललो तरी ते कमी पडणार आहे. लागूपुरतं आपण घेऊया. खटल्यामध्ये चालवत असताना डाईंग डिक्लेरेशन्स कशी आपण काय स्टँड घ्यावा, डिफेन्स काय घ्यावा, डाईंग डिक्लेरेशन्स मध्ये इन्ग्रेडियंट्स काय आहे त्या दृष्टीने आपण थोडंसं बघूया. आता काय आहे की डाईंग डिक्लेरेशन हा शब्द एव्हिडन्स ऍक्ट मध्ये कुठे आहे, सेक्शन 32(1) आणि 2 मध्ये हा प्रकार सांगितलेला आहे. आणि 32 मध्ये सेक्शन पार्ट 2 मध्ये सांगितलंय की स्टेटमेंट रिलेटिंग टू कॉज ऑफ डेथ इज कॉल्ड एज डाईंग डिक्लेरेशन. म्हणजे एखाद्या व्यक्तीने स्टेटमेंट केलं. स्टेटमेंट म्हणजे एखादी व्यक्ती एखाद्या बाबतीमध्ये काहीतरी खुलासा करतात त्याला म्हणजे स्टेटमेंट. आता मी म्हटलं की नाना हे या बारचे आतापर्यंत सर्वोत्तम अध्यक्ष राहिलेत किंवा असं जर म्हटलं ते माझं ओरल स्टेटमेंट. आणि मी जर समजा लिहून दिलं काहीतरी एखाद्या बार काउन्सिलला की नाना हे अतिशय उत्तम असे अध्यक्ष लाभलेले आहेत तर ते माझं रिटर्न स्टेटमेंट. मग सेक्शन 32 मध्ये काय म्हटलंय की स्टेटमेंट ओरल और रिटर्न. स्टेटमेंटचे 2 प्रकार आहेत, एक कसं असतं ओरल आणि रिटर्न. रिलेटिंग टू कॉज ऑफ डेथ इज कॉल्ड एज डाईंग डिक्लेरेशन इज रिलेव्हंट असं म्हटलं. म्हणजे कुठलीही गोष्ट रिलेव्हंट कधी असते ते सेक्शन 5 ते 55 मध्ये सांगितलेलं आहे. हा प्रकार 32 मध्ये येतो आपल्या डाईंग डिक्लेरेशन. आता डाईंग डिक्लेरेशन म्हणायचं कशाला, त्याचे इन्ग्रेडियंट्स काय थोडक्यामध्ये. समजा एखादी मुलगी आहे, तिला सासरमध्ये नांदण्यासाठी गेलेली आहे, ती कुठल्या तरी परिस्थितीमध्ये जळलेली आहे, तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. अशी परिस्थिती एक एक्झाम्पल घेऊ. तिला ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं जातं त्यावेळेस तिला डॉक्टर विचारतात बाबा या घटनेबद्दल काय झालं तुला, कशा पद्धतीने तुझ्या बर्थ इंजरी तुला झालेला आहे. त्यावेळेस ती सांगते की मला सासूने जाळलं, नवऱ्याने मारलं, तिने रॉकेट टाकलं आणि आमच्याने काळी पेटून दिली, त्यामुळं मला ह्या जखमा झालेल्या आहेत. आता हे जे स्टेटमेंट असतं तिचं तर ते तिच्या झालेल्या जखमांच्या रिलेटेड असतं. त्यामुळे तिचा मृत्यू होणार असतो किंवा झालेला असतो. म्हणून त्या स्टेटमेंटला डाईंग डिक्लेरेशन म्हटलं जातं. मग आता ह्या डाईंग डिक्लेरेशन्स मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की स्टेटमेंट रिलेटिंग टू कॉज ऑफ डेथ. म्हणजे कुठलंही स्टेटमेंट असेल आणि त्याला डायरेक्ट संबंध त्याच्या कॉज ऑफ डेथशी असेल त्या व्यक्तीच्या तर त्या स्टेटमेंटला डाईंग डिक्लेरेशन असं म्हटलं. आता याच प्रकारामध्ये मी तुम्हाला सांगतो की एखादी व्यक्ती आहे, एखादी महिला आहे, तिला तिच्या नवऱ्याने जाळलं आणि तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर तिच्या त्या घरच्यांना ती बाब कळली आणि तिचे घरचे आले, तिचे आई वडील आले. आणि त्या आई वडिलांनी त्या मुलीला दवाखान्यामध्ये भेटल्यानंतर त्या मुलीला विचारलं बाबा की तुला कशामुळे या जखमा झालेल्या आहे. तर अशा परिस्थितीमध्ये ती जी जखमी मुलगी असते तिने जे तिच्या आई वडिलांना स्टेटमेंट दिलेलं असतं ओरली सांगणार ना ती तोंडी, याला देखील डाईंग डिक्लेरेशन म्हटलं जातं. म्हणजे डाईंग डिक्लेरेशनचे प्रकार 2 आहेत. एक तोंडी डाईंग डिक्लेरेशन तिला ओरल डाईंग डिक्लेरेशन म्हटलं जातं, दुसरी आहे रिटर्न डाईंग डिक्लेरेशन ह्या प्रकारात. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की इन्ग्रेडियंट्स बघूया. आता कुठली व्यक्ती ज्यावेळेस मृत्यूपूर्व जबाब देते त्यावेळेस ती फिट स्टेट ऑफ माइंड मध्ये पाहिजे. तर पहिली गोष्ट आहे फिट स्टेट ऑफ माइंड. आता ही फिट स्टेट ऑफ माइंड जो प्रकार आहे ना तो मेडिकलशी रिलेटेड आहे. या फिट स्टेट ऑफ माइंडच्या बाबतीमध्ये जर आपण पॉज घेतली तर डाईंग डिक्लेरेशन पूर्णपणे आपण डिस्कार्ड करू शकतो. त्याकडे आपण नंतर येऊ. पहिले इन्ग्रेडियंट्स काय फिट स्टेट ऑफ माइंड. म्हणजे एखादी मुलगी मग अशीच उदाहरण दिलं साधं सोपं कसं आहे लेक्चर्स मध्ये जास्त अवजड भाषा वापरणं मला या ठिकाणी म्हणजे गरजेचं वाटत नाहीये. आपण हा सगळा जो विषय समजून घेणार आहे त्यामुळे जास्त मेडिकलच्या टर्म्स कॉम्प्लिकेटेड टर्म्स आपल्याला या ठिकाणी वापरायचे नाही. एखादी व्यक्ती ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केली जाते आणि तिला विचारलं जातं की तुला ह्या जखमा कशा झालेल्या आहेत. ज्यावेळेस ती देत असते डाईंग डिक्लेरेशन स्वतःच
त्यावेळेस तिला डॉक्टर तपासतो आणि डॉक्टरांचं त्याच्यामध्ये इंडोर्समेंट असते की ही व्यक्ती ज्यावेळेस डायग्नोसिस घेत होती त्यावेळेस स्पीच स्टेट ऑफ माइंडमध्ये होती. हे सगळ्यात महत्त्वाचं इम्पॉर्टंट त्याचा पहिला आहे. दुसरा इन्ग्रेडियन्स काय आहे की दिलेलं स्टेटमेंट ह्या मृत्यूच्या बाबतीमध्ये असलं पाहिजे. दुसरे इन्ग्रेडियन्स म्हणजे रिलेटिंग टू कॉज ऑफ डेथ. आता समजा एनी म्हटलं, एनी बीला मारलं, बीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आणि समजा बीने स्टेटमेंट दिलं की एनी मला बोक्सिंग मारलंय आणि त्यानंतर जर तो बी मयत झाला तर ते रिलेटिंग टू कॉज ऑफ डेथ असल्यामुळे त्या ठिकाणी त्याला डायग्नोसिस म्हटलं जातं. समजा अशी केस आहे, कधी कधी काय असतं की खोट्या केसेस पण दाखल होतात. एखाद्या महिलेने जाळून घेतलेलं असतं, स्वतःहून आत्महत्या केलेली असते. कधी देखील अशी केस बनवली जाते की सासूने रॉकेट टाकलं, सासऱ्याने गाळलं, दिराने मारलं आणि त्या ठिकाणी होमिसाइडल प्रकार केला जातो आणि 302 सेक्शन्स लावले जातात. आता त्यावेळेस काय होतं की आपण काय म्हटलंय की त्या मुलीने डायग्नोसिस दिलेली आहे. ऍडमिट केल्यानंतर ती मुलगी काय म्हणते की मला सासू आली, सासूने मारहाण केली, दिराने रॉकेट टाकलं, सासरीने काळी लावून गेली, असं तिथं डायग्नोसिस दिलेलं आहे. पण जर समजा त्या ठिकाणी आपण कॉज ऑफ डेथ म्हणजे मयत ही व्यक्ती नेमक्या कुठल्या कारणामध्ये मयत झाली आहे तर डॉक्टरांकडून आपण असं जर आणू शकलो की ही व्यक्तीने जी केलेली आहे तो होमिसाइडल प्रकार नसून सुसाइडल प्रकार आहे, व्यक्तीने स्वतःहून जाळून घेतलेला आहे. मग स्वतःहून जाळून घेतला असेल आणि तिने जर समजा डायग्नोसिस दिलेलं आहे की मला सासऱ्याने आणि दिराने आणि हिने मारलेलं आहे तर ते डायग्नोसिस पूर्णपणे डिस्कार्ड केलं जातं आणि कोर्ट आपल्याला त्यातून निर्देश करतो. त्यामुळे तिसरे आता ते इन्ग्रेडियंट सांगितलेलं आहे तर गोष्ट डायग्नोसिस नेहमी रिलेटिंग टू कॉज ऑफ डेथ असले पाहिजे. तिसरं महत्वाचं असं गोष्ट आहे की त्या ठिकाणी ज्यावेळेस डायग्नोसिस घेतली जाते त्या ठिकाणी खाली इंडोर्समेंट असते की ही जी व्यक्ती आहे हिला ही डायग्नोसिस पूर्णपणे वाचून दाखवलेली आहे आणि ती तिच्या सांगण्याप्रमाणे बरोबर आहे म्हणून खाली एक इंडोर्समेंट असते. आता आपल्याला असतं 161 जबाबदार असतं. 161 ज्यावेळेस आपण पोलिसांकडे जातो, पोलीस आपलं स्टेटमेंट घेतात 161चं आणि त्या ठिकाणी काय लिहिलं असतं की हा जबाब माझ्या सांगण्याप्रमाणे बरोबर आहे. पण ती व्यक्ती त्यावेळेस मयत झालेली असते का 161 जबाब ती व्यक्ती मयत नसते. त्यामुळे असं प्रकारचं स्टेटमेंट जर नसेल खाली इंडोर्समेंट की हा जबाब माझ्या सांगण्याप्रमाणे बरोबर घेतलेला आहे असं 161 स्टेटमेंटमध्ये नसेल तर काही फरक पडत नाही. कारण ती व्यक्ती कोर्टामध्ये येत असते आणि ती सांगत असते कोर्टामध्ये की हा जबाब माझ्या सांगण्याप्रमाणे घेतलेला आहे. पण डायग्नोसिस मध्ये ती व्यक्ती मयत झालेली असते, ती काही कोर्टामध्ये येणारी नसते. त्यामुळं डायग्नोसिस मध्ये खाली जी इन्व्हेस्टमेंट असते की हा जबाब माझ्या सांगण्याप्रमाणे घेतलेला आहे आणि तो माझ्या सांगण्याप्रमाणे बरोबर आहे, हे जर वाक्य नसेल तर त्या डायग्नोसिसला काही किंमत राहत नाही, काही अर्थ नाही. त्यावरून ते वाक्य जरी नसेल तरी कोर्ट तुमचे डायग्नोसिस पूर्णपणे डिस्कार्ड करते, डिसबिलीव्ह करते. मग तुम्हाला कसं असतं का की आपण ज्यावेळेस केस चालवत असतो त्यावेळेस आपल्याला क्रॉस घ्यायची असते, बरोबर आहे. मग क्रॉस घेताना आपल्याला कुठल्या मुद्द्यावरती क्रॉस आहे त्याचे इन्ग्रेडियंट्स जे असतात प्रत्येक गोष्टीमध्ये इन्ग्रेडियंट्स. आता मी सांगितलेलं तुम्हाला काय सांगितलं की स्टेट ऑफ माइंड मध्ये आहे का नाही, पहिले इन्ग्रेडियंट्स. मग ज्या वेळेस तुम्हाला तो आयओ किंवा डॉक्टर येत असतो तुम्हाला त्यावेळेस तुम्हाला क्रॉस करावे लागते की ही व्यक्ती या ठिकाणी त्या अवस्थेमध्ये नव्हती, ती बेशुद्ध अवस्थेमध्ये होती, मग तो डायग्नोसिस डिस्कार्ड झाली. दुसरी गोष्ट मी काय सांगितलं मला रिलेटिंग टू कॉज ऑफ डेथ नाहीये. मग तुम्ही जर पीएम केलेल्या डॉक्टरांना जर असे प्रश्न विचारले की ही जी घटना जी आहे सुसाईड आहे होमिसाइडल नाहीये तर ती डायग्नोसिस पूर्णपणे डिसबिलीव्ह होते. तिसरी गोष्ट मी काय सांगितली तुम्हाला की त्या ठिकाणी जर इंडोर्समेंट केली असते खाली की ही जी घटना आहे हे जे स्टेटमेंट आहे ते तिने सांगण्याप्रमाणे लिहिलेलं आहे. आता हे जर वाक्य नसेल खाली जर तुम्ही आयोगानं जरी ते डायग्नोसिस घेतलेलं काय क्रॉसमध्ये विचारणार आहे तुम्ही की बाबा हे वाक्य तिच्या स्टेटमेंटमध्ये नाहीये, झालं डायग्नोसिस पूर्णपणे. मग अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी क्रॉस करत असताना या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अवलोकन करावं लागतं. आणि क्रॉस म्हणजे काय फार मोठी वेगळी गोष्ट आहे की खूप कार्य करण्याची गोष्ट आहे, कला आहे असं नाहीये. तुम्हाला त्या बाबतीमधले एकदा इन्ग्रेडियंट्स माहीत झाले की जे इन्ग्रेडियंट्स याच्यामध्ये नाही तेवढेच फक्त आपल्याला क्रॉस घ्यायचे असते. ठीक आहे, आता ठीक आहे. आता आपण हे बघूया की डायग्नोसिस जी आहे ती कोण घेऊ शकतं. तर मलाही सांगितल्याप्रमाणे तुम्हाला की एखादी व्यक्ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेली आहे, त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर डॉक्टरांनी पोलिसांना फोन केला, पोलीस त्या ठिकाणी आले. पोलीस आल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी ते स्टेटमेंट रेकॉर्ड करून घेतलं, पहिली गोष्ट. त्यानंतर तिचे आई वडील पण आले, आई वडिलांना पण तिने सांगितलं वडील की बाबा मला हे सगळं प्रकार जर केले तर सासऱ्याने केलेलं आहे, ते एक गोष्ट. तिसरी गोष्ट ज्या डॉक्टर विचारतात तिला की या ठिकाणी बाबा काय झालं तुला, ह्या प्रेग्नन्सी कशाने झालेला आहे, त्यावेळेस डॉक्टर पण त्या ठिकाणी हिस्ट्री लिहून घेतो. हिस्ट्री म्हणजे काय असतं, जेव्हा एखादा पेशंट ऍडमिट केलेला असतो हॉस्पिटलमध्ये
आणि त्याला अननॅचरली काहीतरी झालेलं असतं इंजुरीज, त्यावेळेस डॉक्टर त्याला पेशंटला विचारतात की बाबा तुला काय झालेलं आहे. त्यामुळे पेशंटनी डॉक्टरना जी हिस्ट्री दिलेली असती त्याच्यामध्ये पण ती डायिंग डिक्लेरेशन्स मध्येच मोडलं जातं. त्यामुळे डायिंग डिक्लेरेशन्स कुणी रेकॉर्ड करून घ्यावी, तर सुप्रीम कोर्टाला त्यामध्ये जजमेंट चाललंय की डायिंग डिक्लेरेशन कुणीही रेकॉर्ड करून घेऊ शकतो. मॅजिस्ट्रेटनीच करावं असं नाहीये, पोलिसांनीच करावं असं नाहीये, डॉक्टरांनीच करावं असं नाहीये. तुमच्या माझ्यासारखा सुद्धा एखादा लेमेन जर गेला तिथं आणि त्यांनी जरी समजा डायिंग डिक्लेरेशन एखाद्या आयोगाने सांगितलं तुम्ही डायिंग डिक्लेरेशन रेकॉर्ड करून घ्या, तर तुम्ही फक्त त्या केसी संदर्भामध्ये तुम्ही त्या ठिकाणी आरोपी किंवा पेरेकॉर्ड नसायला पाहिजे. इंडिपेंडंट पर्सन जर असाल तुम्ही आणि तुम्हाला जर आयोगाने सांगितलं की या ठिकाणी डायिंग डिक्लेरेशन रेकॉर्ड करून घ्या, तर तुम्हाला सुद्धा डायिंग डिक्लेरेशन रेकॉर्ड करण्याचा अधिकार आहे. त्यामुळं आता हे जे एमएसयू रिप्रेझेंट करणाऱ्या लोकांना पण अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात इंटरव्ह्यूला. तर डायिंग डिक्लेरेशन्स रेकॉर्ड करण्याचा अधिकार हा कुणाला आहे, तर सगळ्यांना आहे. जो कॅपेबल माणूस आहे, त्याच्यामध्ये मॅजिस्ट्रेट असेल, डॉक्टर असेल, पोलीस असेल, वकील असेल, कुणी. आता महाराष्ट्र गव्हर्नमेंट एक सर्क्युलर काढलं. सर्क्युलरमध्ये त्यांनी सांगितलं की तहसीलदारपेक्षा वरच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांना ती डायिंग डिक्लेरेशन रेकॉर्ड करायचा अधिकार आहे असं. परत सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं की डायिंग डिक्लेरेशन कॅन बी रेकॉर्डेड बाय एनी पर्सन. त्यामुळं जरी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सर्क्युलर काढला असेल तरी ते सर्क्युलर सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटपेक्षा वरचढ होऊ शकत नाही. ऑन द कॉन्ट्री, जजमेंट ऑफ द सुप्रीम कोर्ट इज ऑलवेज प्रिव्हेल्स ओव्हर द एनी लॉ विच इज मेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट. आणि असं म्हटलं जातं की ज्या काही सर्क्युलर असतील किंवा ज्या काही नोट्स असतील किंवा ज्या काही कायदे असतील स्टेट गव्हर्नमेंटचे, तर त्यांनी पूर्णपणे सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटशी सहमत असणारे कायदे केले पाहिजे. त्यामुळे असं जरी सर्क्युलर आता आलं असलं तरी डायिंग डिक्लेरेशन रेकॉर्ड करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. आता आपण थोडंसं मी मला सांगितलं तुम्हाला की डायिंग डिक्लेरेशन्स आणि मेडिकल फिटनेसच्या बाबतीमध्ये काय त्याचा इम्पॉर्टन्स आहे. इथं वालचंदनगरमध्ये आता जी सिनियर लोकांना माहिती असेल, आगाऊ बळे मर्डर केस झाली वालचंदला, ते बारामतीला चालू. त्याच्यामध्ये अशी केस होती की मैकांना 5-6 लोकांनी तलवारीनं मारलं. तलवारी मारल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. हॉस्पिटलला ऍडमिट केल्यानंतर ज्या वेळेस त्या ठिकाणी पोलीस आले, पोलिसांनी त्या मैकाला विचारलं काय झालं त्याच्याबद्दल. त्यांनी काय केलं की सांगितलं की XYZ आले, त्यांनी मला तलवार चॉपरने मारलं म्हणून मला या सगळ्या जखमा झाल्या. आता हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्या माणसाने, जखमी माणसाने, हे कशाशी रिलेटेड आहे, त्याच्या कॉज ऑफ डेथशी. नंतर तो मेला. आता हे काय झालं, डायिंग डिक्लेरेशन झालं. म्हणजे आपल्या मृत्यूच्या संदर्भामध्ये एखाद्या माणसाने कथन केलं मरणाच्या आधी किंवा मला यामुळे जखमा झाली. आता डायिंग डिक्लेरेशन हा प्रकार जो आहे ना, तो सबस्टॅन्शियल पीस ऑफ एव्हिडन्स आहे. म्हणजे कसं सबस्टॅन्शियल पीस ऑफ एव्हिडन्स म्हणजे कसं असतं की एका पुराव्यावरती कोर्ट तुम्हाला शिक्षा देऊ शकतो, बाकी पुराव्यांची गरज नाही. 2 प्रकारचे पुरावे असतात. एक कॉरबेटिव्ह पीस ऑफ एव्हिडन्स म्हणजे आय विटनेस आहे. आय विटनेस आहे एखाद्या केसमध्ये आय विटनेसने सांगितलं की एबीला मारलं, मी बघितलं. त्याच्यामध्ये हत्यार रिकव्हरी नसेल तरी चालतं, दुसऱ्या कुठल्या माणसाने बघायला पाहिजे ते नसलं तरी चालतं. फक्त आय विटनेसच्या एका स्टेटमेंटवरती अदर कॉरोबेशन नसलं, म्हणजे त्या ठिकाणी समजा अशी केस आहे की एनी बीला चाकूने भोपसलं आणि त्या ठिकाणी ते सीने बघितलं. आता याच्यामध्ये पोलिसांनी चाकू रिकव्हरी केलं नाही, मग त्या कपडे रिकव्हरी केलेले नाहीये किंवा आणखीन इंडिपेंडंट विटनेस त्यांनी तपासलेले नाहीये. मग ह्या गोष्टी जरी नसतील तरी सुद्धा फक्त एका आय विटनेसच्या स्टेटमेंटवरती जर कोर्टाला तो रिलेबल वाटला तर त्या एका स्टेटमेंटवरती कोर्ट आरोपीने शिक्षा देऊ शकतो. या पुराव्याला म्हणायचं की सबस्टॅन्शियल पीस ऑफ एव्हिडन्स. तसं जसं आय विटनेसच्या बाबतीमध्ये सांगितलं तसं सिमिलरली डायिंग डिक्लेरेशन ही सबस्टॅन्शियल पीस ऑफ एव्हिडन्स आहे. म्हणजे एखाद्या मयत व्यक्ती ज्यावेळेस ती जखमी अवस्थेमध्ये असते त्यावेळेस तिने जे घटनेबाबत सांगितलेलं असतं तेवढं स्टेटमेंट कोर्टामध्ये आयोगाने किंवा मॅजिस्ट्रेटनी किंवा डॉक्टरने जर प्रूव्ह केलं तर त्या एका स्टेटमेंट्सवरती कोर्ट शिक्षा देऊ शकते सबस्टॅन्शियल पीस ऑफ एव्हिडन्स. त्यामुळे डायिंग डिक्लेरेशन हा प्रकार खूप घातक म्हणावा तेवढा घातक आहे. त्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला ती क्रॉस घेता आली पाहिजे. मग मागाशी सांगितलेल्या खटल्यामध्ये त्यांनी सांगितलं माहिती जखमीने की मला ह्या XYZ पर्सन आणले, चाकूने मारलं आणि म्हणून मी आता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. त्यानंतर 2 दिवसांनी मेला. आता त्याचं स्टेटमेंट जे रेकॉर्ड केलेलं आहे पोलीस ऑफिसरनी, तो रेकॉर्ड केलेला पोलीस ऑफिसर कोर्टामध्ये आला, त्यांनी सांगितलं सगळ्या. आता झालं काय, मगाशी तुम्हाला मी सांगितलं की फिट स्टेट ऑफ माइंड जी व्यक्ती डायिंग डिक्लेरेशन देणार आहे, ज्यावेळेस ती डायिंग डिक्लेरेशन देते त्यावेळेस ती मेंटली आणि फिजिकली फिट पाहिजे. मेंटली आणि फिजिकली फिट पाहिजे.
आता याचा त्यांनी म्हणजे त्यावेळेस धैर्यशील पाटील होते, मी नुकताच नवीन वकील झालो होतो आणि त्याच्यामध्ये मी पण होतो, हर्षद निंबाळकर मी आणि आपले उदय निकम साहेब होते आमच्या विरोधामध्ये. तर त्याच्यामध्ये धैर्यशील पाटील खूप सुंदर अशी क्रॉस घेतली होती. आता बघा, माणसाच्या शरीरामध्ये 5 ते 7 लिटर रक्त असतं, बरोबर. मग त्यांनी डॉक्टरांना, ज्या डॉक्टरने पीएम केलं त्या डॉक्टरांना त्यांनी प्रश्न विचारले की बाबा माणसाच्या शरीरामध्ये किती रक्त असतं, तो म्हणला 5 ते 7 लिटर. मग समजा किती प्रमाणात रक्त कमी झालं तर माणूस बेशुद्ध अवस्थेमध्ये जातो. ते म्हणले समजा 2-3 लिटर पर्यंत आलं तरी तो माणूस बेशुद्ध अवस्थेमध्ये जाऊ शकतो. मग त्यांनी ज्या वेळेस पंच आले किंवा आले त्यावेळेस त्यांना घटनास्थळाबद्दल त्यांनी प्रश्न विचारले. या ठिकाणी हा मयत किती वेळ पडला होता? अर्धा तास. तिथं पूल ऑफ ब्लड सांडलं होतं, बरोबर, पूल ऑफ ब्लड सांडलं होतं. त्याला अँब्युलन्स मध्ये घेऊन गेले. अँब्युलन्स मध्ये घेऊन जात असताना ट्रेल ऑफ ब्लड होती. म्हणजे याचा अर्थ लॉस ऑफ ब्लड जो झाले ते 3 ते 4 लिटर लॉस ऑफ ब्लड झालेला होता त्याला दवाखान्यामध्ये ऍडमिट करण्याच्या आधीच. मग अशा परिस्थितीमध्ये या क्रॉसमुळे काय झालं की कोर्टाच्या निर्देशनास त्यांनी आणून दिलं की लॉस ऑफ ब्लड झालाय खूप या व्यक्तीच्या, म्हणजे त्यांनी डायिंग डिक्लेरेशन दिलेली आहे त्याच्या आधीच या व्यक्तीच्या खूप प्रमाणामध्ये लॉस ऑफ ब्लड झालेला आहे आणि लॉस ऑफ ब्लडमुळे माणूस अनकॉन्शियस होतो असं डॉक्टरांनी सांगितलं. पण या एका प्रश्नामुळं, या एका उत्तरामुळं अख्खी डायिंग डिक्लेरेशन डिसव्हॅल्यू केली गेली. म्हणजे इम्पॉर्टन्स बघा किती आहे घटनेच्या बाबतीमध्ये, डायिंग डिक्लेरेशनच्या बाबतीमध्ये, मेडिकलच्या बाबतीमध्ये किती मोठा त्या ठिकाणी त्याला डिस्कार्ड करण्यासाठी संधी असते. मग त्यानंतर काय झालं, थोडी छोटी उदाहरण सांगतो आणि आपण नंतर मी कसं असते. एखादी व्यक्ती जी आहे ना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाली, याच केसमध्ये ऍडमिट झाल्यानंतर ना त्या व्यक्तीचा ब्लड प्रेशर मोजला जातो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे 120/90 आपला नॉर्मल ब्लड प्रेशर असतो वरचा आणि टाईट होतो. ज्यावेळेस आपण ते यंत्र लावतो आपण, बरोबर आहे का, आपण पंपिंग करून ते यंत्र लावतो त्या ठिकाणी त्याला स्पॅरो मॅग्नोमीटर नावाचं यंत्र म्हणतात बीपीएम मध्ये. त्याचा अप्पर बीपी आहे 120 आणि 90 ते एकत्रच सांगतो, ते वेगवेगळेच करावं लागत नाही. मग यांनी क्रॉस एक्झामिनेशन मध्ये ज्या डॉक्टरनी या माहितीला तपासतो, इंजुर्ड कंडिशन्स मध्ये आला होता त्यावेळेस त्यांनी तपासणी केली होती. मग तपासत असताना काय असतं की प्रत्येक अशा केसेसमध्ये, खुनाच्या खटल्यामध्ये किंवा ऍक्सिडेंटच्या केसेसमध्ये ज्यावेळेस इंजुर्ड हॉस्पिटलने ऍडमिट केलेला असतो त्याचा रेकॉर्ड ठेवलेला असतो. त्याला MLC म्हणतात, मेडिकल लिगल केसेसमध्ये त्याचा रेकॉर्ड ठेवलेला असतो. मग ज्या वेळेस त्या पेशंटला ज्या डॉक्टरने तपासलं ते रजिस्टर घेऊन आले. रजिस्टरमध्ये 1 तारखेला ज्यावेळेस त्याची डायिंग डिक्लेरेशन घेतली होती 1 तारखेला दुपारी 12 वाजता, कारण 3 वेळ तपासलं होतं, सकाळ दुपार संध्याकाळ, आणि नेमकं 12 नंतरच त्याच्या 12-15 वाजता त्याची डायिंग डिक्लेरेशन घेतली होती. 12-15चा जो त्यांचा बीपी दिलेला होता त्याच्यामध्ये वरती तो बीपी होता 110 आणि खालचा डॅश मारली होती. म्हणजे 120/90 जो नॉर्मल असतो तर डॉक्टरने काय लिहिलं होतं त्या इंजुर्ड कंडिशन्स मध्ये पेशंटचा बीपी दिलेला होता 110 आणि डॅश. मग त्या एका डॅशवरून केस बघा आखी टर्न होते. डॉक्टरांना जे आलेल्या डॉक्टरांना त्यांनी क्रॉसमध्ये काय विचारलं, डॉक्टर तुम्ही पेशंटचा बीपी मस्त आलेल्या पेशंटचा हो, दिसलेला बीपी तुम्हाला या रजिस्टरमध्ये नमूद करावा लागता हो, कुठल्या ॲपरेटसने तुम्ही बीपी मोजता ते म्हणले स्पॅरोमॅग्नोमीटर मध्ये. स्पॅरोमॅग्नोमीटर मध्ये माहितीचा बीपी तुम्हाला दिसतो वरचा आणि खालचा हो, दिसलेला बीपी तुम्हाला रजिस्टर मध्ये नोंद करावी लागते हो. मग जर समजा खालचा बीपी किती प्रमाणामध्ये खाली आला तर माणूस अनकॉन्शियस मध्ये जातो, ते म्हणले 50 ते 60 मध्ये जर गेलं तर अनकॉन्शियस जातो. मग या केसमध्ये तुम्ही डॅश मारलेली आहे, म्हणजे याचा अर्थ काय की तो बीपी तुम्हाला ट्रेसेबल नाहीये हो. मग काय झालं त्याचा अर्थ, तो ज्यावेळेस त्यावेळेस तो माणूस अनकॉन्शियस होता, बरोबर आहे, आणि त्यामुळं पूर्णपणे डायिंग डिक्लेरेशन डिसव्हॅल्यू केली गेली. म्हणजे फिट स्टेट ऑफ माइंड जो प्रकार आहे मी तुम्हाला सांगितला. त्यामुळे नेहमी ज्या वेळेस अशा प्रकारच्या केसेस आपल्या समोर येतात डायिंग डिक्लेरेशनचा त्यावेळेस आपला स्पॉट पंचनामा कधी ऍडमिट करायचा नाही. तुम्हाला त्या प्रकारामध्ये येतो. आपण काय करतो कोर्टमध्ये, चला काय नाही वकील साहेब स्पॉट पंचनामा ऍडमिट करून टाका, काय नाही यांच्यामध्ये चालत पुढे. आपण मुजराम वर्तेंचं एक वाक्य होतं की who has to prove the case prosecution, we should not admit any of the documents. काही गरज नाही तुम्हाला ऍडमिट करायची. कोर्टाने किती म्हणलं नाही साहेब माझं डिफेन्स आहे मी सांगतो तुम्हाला. आता मला सांगा, मी नंतर प्रकरणाकडे येतो. अशी केस आहे की काय की पहिली स्टोरी काय आहे की चोचा भडका होऊन बाई जळली. आता ऍक्सिडेंटल बर्थ मध्ये कुठलाही केस मेडोड होत नाही, 300 लागत नाही, 306 लागत नाही.
आणि दुसरी केस काय, पहिली डायिंग डिक्लेरेशन काय, कधी कधी कसं असतं मल्टिपल डायिंग डिक्लेरेशन असतं. एखाद्या बाई ऍडमिट झाली हॉस्पिटलमध्ये, एखादी लग्न झालेली वधू आहे आणि तिला बर्थ इंजुरी झाली म्हणून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. पहिलं डायिंग डिक्लेरेशन तिने काय दिलं मग तेवढं जबाब की काय नाही, ती स्वयंपाक करते, स्टोचा फटका झाला त्यामुळे माझ्या बर्थ इंजुरी झालं, पहिली डायिंग डिक्लेरेशन. नंतर तिचे नातेवाईक येतात, नातेवाईक म्हणतात असं नको सांगू, तुला हे असं असं झालं असं झालं, तू त्यांना ट्युटर केलं जातं, नाही पडलं जातं. दुसरी डायिंग डिक्लेरेशन तिने काय दिली पोलिसांना की नाही नाही मला सासू आली, सासूने डॉक्टर टाकलं, दिराने मारलं, नवऱ्याने जाळलं, काढीने आली म्हणून मला टाकलं जातं. 2 डायिंग डिक्लेरेशन सांगितलं बरोबर, 2 डायिंग डिक्लेरेशन आल्या. मग अशा केसमध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, पहिली ऍक्सिडेंटल थिअरी आहे बरोबर, मग तीच आपल्याला जर ऍक्सिडेंटल थिअरी जर बिलीव्ह केली कोर्टाने तर आपल्याला केसमध्ये पूर्णपणे निर्दोषमुक्त होणार बरोबर आहे. मग अशा केसमध्ये ज्यावेळेस कोर्टासमोर अशा पद्धतीच्या 2 मल्टिपल डायिंग डिक्लेरेशन, 3 डायिंग डिक्लेरेशन ज्या कॉन्ट्ररी आहे एकमेकांना, ही पूर्णपणे कॉन्ट्ररी आहे ना, अशा समोर ज्यावेळेस कोर्टाच्या समोर येतात डायिंग डिक्लेरेशन त्यावेळेस कोर्ट काय करतं की बाकीच्या परिस्थितीने पुराव्याचा आधार घेतात बरोबर, बाकीच्या परिस्थितीने पुराव्याचा आधार. मला सांगा आता यापैकी डायिंग डिक्लेरेशन खरी कोणती खोटी तुम्ही कसं ओळखणार. समजा स्टोचा भडका झाल्यानंतर भडका कुठं होतो, स्वयंपाकात होतो आणि जर स्पॉट पंचनाम्यामध्ये जर घटना जर समजा बेडरूम मध्ये घडली असेल तर स्पॉट पंचनामा असेल आणि तुम्ही हिंगासाठी चालणार आहे का बरोबर आहे. त्यामुळे स्पॉट पंचनामा खूप महत्वाचा आहे. कधी कधी काय करतात पोलीस मुद्दाम त्या घटनेचा पंचनामा करतात, त्या ठिकाणी स्टो दाखवत नाही मोठ्या कारणाला. तुम्ही ते पंचनामा क्रॉसमध्ये विचारायचे की ठिकाणी स्टो होता, स्टोचा भडका झाला होता, घटना त्या ठिकाणी घडलेली आहे. त्यामुळं मल्टिपल डायिंग डिक्लेरेशन असतील तर आपण काय नेहमी काय करायचं, ऍक्सिडेंटल थिअरीकडे आपल्या ठिकाणी क्रॉस करायचं. हे झालं त्या ठिकाणी पूर्णपणे डायिंग डिक्लेरेशन. आता कधी कधी कसं असतं आपल्याला की तिसरं इंग्लंडच्या जास्त आहे की इंग्लंडमध्ये काय प्रोविजन आहे त्याला, ही डायिंग डिक्लेरेशन का आली मला सांगतो. एनी बीला मारलं बरोबर आणि ती घटना सीने बघितली, सी कोण झाला आय विटनेस. सीने ती घटना घरी गेल्यानंतर डीला सांगितली, डीने ती घटना त्याच्या घरी गेल्यानंतर ईला सांगितली. आता याच्यामध्ये फक्त सीने ती घटना बघितली बरोबर आहे, डीने आणि ईने स्वतः काय बघितलंय का, त्यांनी फक्त काय केलंय की सी कडून आम्हाला कळलंय. मग डायरेक्ट डी जर कोर्टामध्ये आला आणि त्यांनी मला सांगायला चालू केली की मला सीने असं सांगितलं होतं की त्यांनी त्या ठिकाणी ही घटना बघितली होती, कोर्ट काय म्हणणार आहे हा पुरावा ऍडमिसिबल नाहीये कारण तो हिअरसे एव्हिडन्स आहे. त्यामुळे सेक्शन 60 त्याला बाधा येते, त्यामुळे हा पुरावा काही धरला जाणार नाहीये कारण का तो हिअरसे ऐकलं आणि सांगितलं म्हणून त्याला हिअरसे म्हटलं आयक्यू पुरावा. मग आता त्या आयक्यू पुराव्याला इंडियन मध्ये 2 एक्सेप्शन्स आहेत. पहिले रेस गॅसेस सेक्शन 6 तो आता या विषयाचा भाग नाही, नंतर आणि दुसरा जो एक्सेप्शन सांगितलं तुम्हाला तो डायिंग डिक्लेरेशन. डायिंग डिक्लेरेशन हा एक्सेप्शन आहे तो हिअरसे एव्हिडन्सला आहे. का आहे आता मी मग उदाहरणामध्ये सांगितलं एखाद्या बाईला जाळलं, ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाली, तिने डॉक्टरांना पोलिसांना सांगितलं आणि पोलिसांना सांगितल्यानंतर ती मेली. आता पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी होते का पोलीस, त्यांनी स्वतः काय बघितलंय का, त्यांनी स्वतः काय ऐकलंय का, घटनास्थळ या बाईने सांगू द्या. पण पोलीस काय ह्याच्यामध्ये हिअरसेच झाले, त्यांनी बघितलंय का काही, ऐकले का काही, घटनास्थळी नाही. मग ज्या वेळेस पोलीस ऑफिसर कोर्टामध्ये येतो आणि तो सांगायला लागतो की मला माहित आणि इंजर्ड कंडिशन मध्ये असताना मला तिने असं सांगितलं. आता आयक्यू पुरावा झाला, परंतु आयक्यू पुराव्याला हा डायिंग डिक्लेरेशन एक्सेप्शन्स आहे म्हणून त्या ठिकाणी तो आयक्यू पुरावा जरी असला तरी डायिंग डिक्लेरेशन ऍडमिसिबल आहे. आता आयक्यू पुरावा हा ऍडमिसिबल काय नाहीये. आता ग्रामीण भागामध्ये मी पण ग्रामीण भागामधला आहे, मला सांगा एखाद्या व्यक्तीला साप दिसला, तो असतो अंगठ्या एवढा, तो दुसऱ्याला सांगताना काय म्हणतो की मला मनगट एवढा साप दिसला, तिसरा म्हणतो अरे त्यांनी नाही मनगट एवढा नव्हता, मांडी एवढा साप होता, तो अंगठ्या एवढा साप एखाद्या झाडाच्या बुडा एवढा होतो. त्यामुळे ज्यावेळेस एखादी माहिती इन्फॉर्मेशन पास अप होत असते एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी तिसऱ्या ठिकाणी, त्यामुळं ती त्या ठिकाणी एक्झॅगरेशन होत असतं नेहमी घटनेचं. म्हणून आयक्यू पुरावा ऍडमिसिबल नसतो. या घटनेमध्ये जरी डायिंग डिक्लेरेशन आयक्यू पुरावा असला तरी तो का ऍडमिसिबल आहे तर त्याच्या पाठीमागचं रिझन काय दिलेलं आहे की आपल्या ठिकाणी हे सगळं इंग्लंडमधून आलेलं आहे. त्यावेळेस स्टीफन नावाचा एक व्यक्ती त्या ठिकाणी लिहित होता, तर त्यांनी हे सगळं घेतलेलं आहे.
विल्यम शेक्सपियर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्याच्या एका नाटकामध्ये वाक्य होतं की ट्रूथ सिट्स अपॉन द लिप ऑफ द पर्सन्स. नो मॅन विल डाय विथ द लाय इन हिज माउथ. म्हणजे मारताना व्यक्ती खोटं बोलत नाही, कारण त्याला मारताना त्याचा सगळा या जगामधला इंटरेस्ट निघून गेलेला असतो. त्याला कुणाला खोटं अडकवायचं नसतं किंवा एखाद्याला खोटं सोडायचं पण नसतं. म्हणून मरताना व्यक्ती कुठल्याही गोष्टीमध्ये बाबतीमध्ये खोटं बोलत नाही. म्हणून ही व्यक्ती मरताना जे काही त्यांनी घटना सांगितलेली आहे त्यामुळं जरी हेअरफेअर असली तरी त्या ठिकाणी त्याला हेअरफेअरची बाधा येत नाही. म्हणून ते डायग्नोसिस बरोबर. प्रिन्सिपल काय बिहाइंड दॅट, ते काय इन्कॉर्पोरेट केलं गेलं की ट्रूथ सिट्स अपॉन द लिप ऑफ द पर्सन्स. नो मॅन विल नॉट डाय विथ द लाय इन हिज माउथ. शेक्सपियरच्या एका नाटकामधलं ते वाक्य आहे. त्या वाक्याला आधार घेऊन त्या ठिकाणी आपल्याला सेक्शन 32 मध्ये डायग्नोसिस आपल्याला एव्हिडन्स ऍक्ट आणली गेली. आता इंग्लंडमध्ये कशी परिस्थिती आहे की ज्या वेळेस एखादी व्यक्ती असते बरोबर आहे, तर ज्यावेळेस ती डायिंग डिक्लेरेशन देत असते त्यावेळेस ती व्यक्ती, इंग्लंडमध्ये काय परिस्थिती आहे की त्या व्यक्ती अंडर एक्सपेक्टेशन ऑफ डेथ असली पाहिजे. म्हणजे कसं की हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेली आहे, जखमी अवस्थेमध्ये आहे आणि लगेच मारणार आहे 2 दिवसांनी, त्यावेळेस जर त्यांनी डायिंग डिक्लेरेशन दिली तरच ती ऍडमिसिबल आहे. असं डायिंग डिक्लेरेशन इंग्लंडमध्ये परिस्थिती आहे. म्हणजे इंग्लंडमध्ये काय परिस्थिती आहे की पर्सन हु इज गोइंग टू गिव्ह द डायिंग डिक्लेरेशन ही शुड बी अंडर द एक्सपेक्टेशन ऑफ डेथ. पण इंडियामध्ये अशी परिस्थिती नाही आहे. पर्सन फॉर एक्झाम्पल एखादी मुलगी आहे, नांदायला गेल्यानंतर तिला 6 महिन्यानंतर त्रास चालू झाला, मग ते काय करते, लेटर लिहिते आई वडिलांना, आई मला नवरा त्रास देतो, मला सासू त्रास देते, आमचं करते पंख करते, आणि लेटर पुढे जातं त्यांच्या आई वडिलांकडे जातं बरोबर. ठीक आहे. नंतर ती व्यक्ती 6 महिन्यानंतर सुसाईड करते. 6 महिन्यानंतर मला सांगा, ज्या वेळेस तिने लेटर लिहिलेलं असतं आपल्या आई वडिलांना त्यावेळेस ती अंडर एक्सपेक्टेशन ऑफ डेथ होती. तिला माहित आहे की आपल्याला आत्महत्या करायची नाही, तरी देखील ज्यावेळेस हे लेटर तिच्या म्हणजे कंप्लेंट हजर करतात पोलीस स्टेशनमध्ये, त्याचा पंचनामा केला जातो, ते लेटर कोर्टासमोर येतात आणि त्या लेटरमधले ज्यावेळेस प्रूफ केलं जातं तर तो सेक्शन 32 खाली ऍडमिसिबल आहे. त्यामुळे काय झालं की जे काही लेटर लिहिलेले असतील माहिताच्या पूर्वी म्हणजे घटनेच्या पूर्वी बरोबर ठीक आहे, त्यावेळेस ते लेटर सुद्धा डायिंग डिक्लेरेशन्स मध्ये बोलतात किंवा सुसाईड नोट लिहिलेली आहे एखाद्या व्यक्तीने बरोबर आहे का, मला असं केलं, आत्महत्येला प्रवृत्त केलं म्हणून मी आज आत्महत्या करत आहे, हे सुद्धा डायिंग डिक्लेरेशनचा प्रकार आहे. म्हणजे आपलं चौथा एव्हिडन्स काय झालं, पर्सन शुड नॉट बी एक्सपेक्टेड अंडर द डेथ. ठीक आहे. आता आपण काय करूया की थोडंसं आपला डायरेक्ट आपण क्रॉस एक्झामिनेशनकडे येऊया. 2:45 वाजता 15 मिनिटांमध्ये संपतो. आता ओळखायचं कसं असतं माहिती का, तुम्ही सेशन कोर्टामध्ये प्रॅक्टिस करताय, बारामतीला पण बरेच जण असतात की नेहमी आपल्याला कुठल्या गोष्टी सामना करावा लागतो. 306, 302 बरोबर आहे का. म्हणजे एखाद्या महिलेने आत्महत्या केलेली आहे असे केस असतील आणि एखाद्या महिलेला गाडलेला अशी केस असतील किंवा तिने सुसाईड केलेलं आहे, फाशी घेतलेली आहे, पण प्रॉसिक्युशनचे असं म्हणणं आहे की नाही तिला गाळा दाबून मारले, तिला स्ट्रँग्युलेशन केलं आहे, फासावरून मारलेलं आहे, असं त्यांची केस असतात. किंवा एखादी महिला विहिरीमध्ये पाय घसरून पडलेले असते तर त्या ठिकाणी काय म्हणतात ते की तुम्ही ढकललं, आरोपीने ढकललं, त्यामुळे ती ठिकाणी त्या ठिकाणी लिहिलेली आहे. त्यामुळे नेहमी 302 वरती प्रॉसिक्युशन तुम्हाला तुमच्या विरोधामध्ये नेहमी 302चं कलम लागलं असतं. आता हे ओळखायचं कसं, हे 302 आहे का 306 आहे, तर पर केसेसमध्ये सांगतो. नंतर आपण काय करू, त्या ऍक्सिडेंटल केसेसमध्ये विहिरीच्या वगैरे अशा केसेस त्या पर केसेसमध्ये तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस तोचा भडका होतो, भडका झाल्यानंतर काय होतं, ऑटोमॅटिकली ज्यावेळेस तोचं बर्नर असतं. आता तुम्ही कधी तो बघितला का नाही, या जमान्यातल्या माणसाने आपलं तोचा भडका झाल्यानंतर तोचं बर्नर असतं बस्ट झालेलं असतं. ठीक आहे. बस झालेलं बर्नर जे असतं सीए कडे पाठवतं. सीए म्हणजे केमिकल आणायचं आणि तो सीए सांगतो की या स्टोचं बर्नर बस्ट झालेलं आहे. पहिला काय झालं, स्टोचा भडका झाला असेल, स्टोचं बर्नर बस्ट झालं. स्टोचा भडका होत असताना काय होतं, फ्रंट साईडला फक्त स्टोचा भडका झालेला असतो, फक्त जाळ असतो बरोबर आहे. त्यामुळे ज्या इंजिरी असतात ना त्या पूर्णपणे पुढं असतात आणि ज्यावेळेस एखाद्या माणसाला रॉकेट टाकून जाळलेलं असतं बरोबर, तर त्या ठिकाणी त्या इंजिरी पुढं आणि मागून इंजिरी झालेला असते. आता रॉकेट टाकतात पण ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीला जाळून मारतो त्यावेळेस त्या जखमा कशा डीप असतात. त्यामुळे पीएम नोट्स मध्ये तुम्हाला कळतंय की ह्या ज्या आहे बर्न्स इंजुरी डीप सुपरफिशियल. आता सुपरफिशियल असल्याने काय झालं, त्याचा अर्थ तोच भडका आणि डीप असलेलं काय झालं, रॉकेट टाकून जाळलं. पुढे जखमा झाल्या. रात्रीची 2 वाजताची वेळ आहे, घटना 2 वाजता घडलेली असं त्यांचं म्हणणं आहे.
पोलिसांचं आणि आपण डिफेन्स काय करतो नाही स्टोव्ह वरती काहीतरी करायला गेली होती आणि तो भटका. आता ऑड आवर्स फार सोपे गोष्टी आहे साध्या साध्या. जनरली आपण काय करतो सकाळी 7-8 वाजता सगळ्या ह्या गरम पाणी वगैरे तापवतो त्यावेळेस त्वचा भटका होण्याची शक्यता असते. रात्री 2-2 वाजता त्वचा भटका होणार आहे का? त्यामुळे ह्या घटनेच्या वेळाप्रमाणे पण आपल्याला त्या ठिकाणी क्रॉस घ्यावे लागते. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण बायफर्केशन करू शकतो. आता याच्यामध्ये आणखीन एक प्रकार आहे की स्ट्रँग्युलेशन आणि सुसाईड नेहमी आपल्याला केस चालवायला लागते. बरं असतं ज्यावेळेस एखादी व्यक्ती आहे तर समजा मला इथं या ठिकाणी देवशोधन दाखवतो मला या ठिकाणी ह्या फॅनला बरोबर आहे. पहिल्यांदा मी काय करणार डोर लॉक करणार. डोर लॉक करून आतून कडी लावणार. म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला स्पॉट पंचनाम्यावरती ही कडी आतनं लावलेली आहे हा एकदा प्रकार झाला तर तुम्हाला कन्फर्म असतं की सुसाईड होते. त्यामुळं स्पॉट पंचनाम्यामध्ये कडी आतून लॉक होती का बाहेर लॉक होती हा खूप मोठा क्रायटेरिया आहे. तुम्ही काय करता की सुसाईड नाही तिला ओढून मारलेले तुम्ही स्वतःहून आत्महत्या केलेली अशी तुमच्या अशी केस आहे. तुम्ही काय म्हणता नाही स्वतःहून आत्महत्या केली अशी तुमचा डिफेन्स. पण या डिफेन्सला तुम्हाला कॉर्पोरेटेड पीस अशी घेताना की पण मला हात पोचला पाहिजे बरोबर. मग मी काय करणार असं स्टूल उभा करणार स्टूल वरून करणार फॅनला पहिलं गाठ मारणार आणि मग आत्महत्या करणार. मग त्या ठिकाणी स्टूल नसेल अशा पद्धतीनं तर तुमचा डिफेन्स टिकणार आहे का? मग स्पॉट पंचनामा कधी ऍडमिट करायचं त्यासाठी मी तुम्हाला म्हणतो स्पॉट पंचनामा पोलीस केस होतो सीआयडीकडे तपास केला. पहिली त्यांची घटना काय झाली की मुलीने आत्महत्या केली अशी केस केली होती. परंतु मग त्याच्या घरच्यांनी काय केलं की नाही या ठिकाणी तिने आत्महत्या केलेली नाहीये. सासऱ्यांनी दिरांनी तिला नवऱ्याने तिला दूर यावरून मारलेला असं त्यांनी तक्रार दिली. त्यामुळे सीआयडीने परत तपास केला आणि सीआयडीने 302 खाली शासन दाखल केलं. ही नाही 302चीच केस आहे. आता दोन प्रकारे चार्ज झाली. एक कुठला 307 दुसरा 302चा. मग त्यावेळेस आपल्याला 302ची केस आहे ती 306 कडे आणायची असते. कारण काय की 302 मध्ये समजा ऍडमिट झालो आपण तर 310 सेपरेट चार्ज आहे. त्यामुळे त्या ठिकाणी त्या कोर्टाला त्या ठिकाणी कन्व्हिक्शन मारता येतं. मग आम्ही काय केलं स्पॉटला गेलो स्पॉट इन्व्हेस्टिगेशन केलं. तर सीआयडी काय केलं होतं माहिती डायरेक्ट इथून उंची मोजली. त्यांनी सांगितलं की ती जी आहे मयत ती 5.5 फूट आहे आणि हाईट 7.5 फूट असल्यामुळे त्या ठिकाणी ती दोरी बांधू शकत नाही. त्यामुळे हे 302ची केस आहे तिला मारून टाकण्याची केस आहे. मग ज्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस आम्हाला त्या ठिकाणी बेड दिसली बेडची उंची मोजली आणि आता फॅन जो आहे छताची उंची मोजणार का फॅनच्या त्या खालच्या टोकाची उंची मोजणार का खालच्या टोकाची उंची मग अशी बेडची उंची मोजली. त्या मुलीची त्यांनी उंची इथून मोजली होती परंतु माझ्या हात वर जाणार आहेत थोडेसे ना तर तिला तो पार्ट ऍक्सेसेबल होता त्यामुळे तिने सुसाईड केली असण्याची शक्यता आहे. तर या एकाच मुद्द्यावरती कोर्टाने ऍक्सिडेंट दिला. म्हणजे किती छोटे मुद्दे आहेत ते आपल्याला या ठिकाणी सांगतो. आता काय होतं की ज्यावेळेस स्ट्रँग्युलेशन म्हणजे काय की गळावरून मारण्याची केस आहे बरोबर. त्याच्या ऑब्लिक असतात म्हणजे खालून वरती गेलेलं असतं आणि स्ट्रँग्युलेशनच्या केसमध्ये पाठीमागून आवडल्यानंतर ते पॅरल असतं. त्यामुळे जर वन पॅरल असतील तर ती केस स्ट्रँग्युलेशनची आहे आणि वन जर अशा ऑब्लिक असतील वर गेले खालून गळ्यापासून कानापर्यंत ती केस आहे ती सुसाईडची. त्यामुळे तुम्ही ज्या वेळेस काय होतं का पोलीस काही केस रंगवतात. हिला सासऱ्यांनी दूर आवडून सासूने गळा आवडून मारून टाकले. पण ज्यावेळेस पीएमचा डॉक्टर येतो त्यावेळेस तुम्हाला क्रॉस करता आली पाहिजे की याच्यामध्ये ज्या जे स्ट्रँग्युलेशन मार्क आहे ते पॅरल नसून जे ऑब्लिक आहे. त्यामुळे ही केस जी आहे ती सुसाईडची आहे. तर डॉक्टर हो म्हणजे एंटायर केस ऑफ प्रॉसिक्युशन डिस्कार्डेड विल बी द क्रॉस एक्झामिनेशन ऑफ डॉक्टर. त्यामुळे डॉक्टरांकडे पण खूप महत्त्वाचं आहे. हे झालं. तिसरा प्रकार जो असतो की ते जी मुलगी आहे ते ॲक्सिडेंटली विहिरीमध्ये पडली का ढकलून दिली. काय झालं माहिती का की माझ्याकडे एक केस आले असं आले होते की पहिल्या मजल्यावरून पहिल्या ढकलून दिले खाली म्हणजे सुनेला ढकलून दिले सासू आणि सासऱ्याने अशी केस होती. आमचं म्हणणं होतं की आम्हाला इन्स्ट्रक्शन होते तिने आत्महत्या केली. दुसरा मजला होता तिसरा मजला होता पहिला मजला. आम्ही स्पॉट इन्स्पेक्शन करायला गेलो. आता मला कसंच नव्हतं की मला आपण कुठल्याही आपल्या गॅलरीमध्ये गेलो कसं असतं का सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी नावाचा प्रकार आहे. म्हणजे खूप काय अशा अवघड गोष्टी नाही. प्रत्येक गोष्टीला काय असतं की मध्य असतो. म्हणजे समजा आता मी हे बुक्स घेतलं आणि त्याला मी असं एका पॉईंटमध्ये ठेवलं तर ते बुक असं स्थिर राहतं बरोबर असं स्थिर राहतं. त्यामुळे ह्या बुकचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इथं आहे. तसं माणसाच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी बेबी असते.
त्यामुळे नेहमी ना काय असतं की पंजुने जर बांधकाम बघितले तर तुम्हाला गच्चीवरती जे कचरा केलेला असतो तो आपल्या बेबीच्या वर असतो. का केलेला असतो? आपण जर असं वापरून बघितलं खाली माणूस पडत नाही. तो जर कचरा बेबीच्या खाली असेल तर वापरून बघितला तर खाली पडतो. म्हणजे विहिरीचा असेल, विहिरीमध्ये पाणी शेताला गेली, पाणी काढायला गेली आणि विहिरीला जर कचरा जर असेल आणि ती तिच्या बेबीच्या वरती असेल तर ती ऍक्सिडेंट पडण्याची शक्यता आहे का? कचरा जर नसेल तर ते ऍक्सिडेंटली 100% पडू शकतो. बरोबर. दुसरी गोष्ट मग त्या केसमध्ये काय झालं, कसं असं म्हणतात का की एखाद्या व्यक्तीला ढकलून दिलं. समजा हा माझा पॅरापेटचा वॉल आहे आणि त्या ठिकाणी मला पाठीमध्ये पुश केलं. पुश केल्यानंतर मी डायरेक्ट इथं पडणार नाही, पुढं पडणार. त्यामुळे त्या केसमध्ये ना काय झालं, आम्ही गेलो त्या ठिकाणी मोजमाप घेतलं. त्या ठिकाणी वॉल जी होती त्या वॉलची हाईट घेतली आणि कोर्टाने निदर्शनात असं आणून दिलं की ते जी वॉल होती ती वॉल जी आहे ना ती पूर्णपणे तिच्या बेबीच्या खाली होती. म्हणजे ती माहिती हाईट काय ती आपल्या 3 मिनिट्सवर माहिती किती हाईट होती. मग पंचनामा असतो, स्पॉट पंचनामा विचारायचं की ते कचऱ्याची उंची किती होती, त्याने 3 फूट उंची आहे. माझ्या परिस्थितीतून खाली वाकून बघत असतं ती महिला पडू शकते, ऍक्सिडेंटली होऊ शकते. पण जर त्या कचऱ्याची हाईट जर बेबीपेक्षा वर असते तर ऍक्सिडेंटल केली आपल्याला पॉसिबल नाही आहे. मग आम्ही त्या ठिकाणी क्रॉस घेतली पंचांची ती वॉल किती अंतर उंची होती, त्याने सांगितलं 3 फूट, माहितीची हाईट किती होती 6 फूट. बरोबर. मग डॉक्टरना असे प्रश्न विचारल्यानंतर एखाद्या व्यक्तीला वाकून बघितली तर ती पडून मरू शकते. हे तर काही लॉ आहे, म्हणजे फॅक्ट आहे. आणि दुसरी गोष्ट अशी झाली की ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीला पुश करतो पाठीमागून त्यावेळेस ती व्यक्ती डायरेक्ट त्या ठिकाणी पडत नाही, थोडीशी पुढं पडते. मग त्या ठिकाणी पंचांकडून आम्ही त्या अंतर आणलं होतं की जे वॉल आहे त्याच्यापासून माहिती किती अंतरावरती पडली होती. त्या ठिकाणी सांगितलं 3-4 फुटावरती पडलं, म्हणजे डायरेक्ट खाली पडलेलं, डायरेक्ट खाली अंतर नव्हतं. म्हणजे ह्याचा अर्थ त्यांनी जे म्हणजे तेही पुट आउट केलेली आहे की पाठीमागे ढकललं ती पडली असं काही होत नव्हतं. मग त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी ट्रॅक्शनची टूर करून घेतली आणि त्या ठिकाणी केस क्लीन झाली. अशा बारीक गोष्टी आहेत. त्यामुळे काय होतं की डायनिक्लेशन असो किंवा कुठलीही व्यक्ती असो काय होतं की मेडिकल एव्हिडन्स जर तुमचा स्ट्रॉंग असेल तर त्या ठिकाणी आपण एखाद्या आय विटनेसला यूज करू शकतो, डायनिक्लेशन यूज करू शकतो. त्यामुळे स्पॉट पंचनामा, PM नोट्स किंवा बाकीचे जे पंचनामे आहे त्याकडे निग्लेक्ट करू नका. त्या गोष्टींचा पण आपल्याला खूप फायदा होत असतो. बारीक गोष्टी बघाव्या लागतात. एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो आणि त्या ठिकाणी आपण स्टॉप करूया. काय असं का की बर्न केसेसमध्ये आम्ही एक उस्मानाबाद तिकडे कुठेतरी मराठवाड्यामध्ये केस चालवली. काय होतं ती केस अशी होती, 2 म्हणजे त्यांनी असं सांगितलं प्रॉसिक्युशनने की या मयत व्यक्तीला लेडी होती तिला सासू सासऱ्यांनी मारलं, जाळलं आणि मग तिचा मृत्यू झाला. आणि मग आमची स्टोरी काय होती की तिने सुसाईड केली, स्वतःहून सुसाईड केली. सुसाईड जर प्रूव्ह करता आली असते आम्हाला तर 100% ऍक्सिडेंट झालं. मग आता आम्ही त्या ठिकाणी स्पॉटला गेलो. पण काय प्रॉब्लेम काय होता की त्या महिलेच्या ठिकाणी एक वन होता, असं डोक्यावरती वन होता. आता आम्ही जर म्हणतो सुसाईड केलेली आहे तिने तर डोक्यावरती जर महिलाच्या उन्हावरती वन याचं काही कारण आहे का? महिलाच्या डोक्यावरती वन होता म्हणजे जी प्रॉसिक्युशनची स्टोरी आहे की तिला मारले काठीने आणि तिला डोक्यात टाकून जाणे हे त्याला फॉरवर्ड करणारी स्टोरी. मग आम्ही विचार केला की आरोपीने सांगितलं नाही सर की त्या ठिकाणी नव्हतं, हा ठिकाणी त्या ठिकाणी तिने 100% सुसाईड केलेली. मग आम्ही गेलो स्पॉटला गेलो. स्पॉटला गेल्यानंतर आम्हाला एक गोष्ट निदर्शनास आली की त्या ठिकाणी खेडेगावामध्ये कसं असतं दरवाजे जे असतात ते थोडेसे हाईट कमी असते, हाईट पाठीमागच्या पडवीकडे हाईट. आता मला सांगा मला इथं जाळून घ्यायचं, या ठिकाणी जाळून घ्यायचं. जाळून घेतल्यानंतर माणूस काय करत असतो की नेहमी पाण्याकडे पळत असतो. जाळून घ्यायची परिस्थिती वेगळी असते आधीची. जाळ लागल्यानंतर कुणाही माणसाला वाटत नाही की आपण मारावं, त्यामुळे तो पळत असतो, पाण्याकडे पळत असतो, नेहमी पाण्याकडे पळत असतो. मग त्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी काय झालं की स्वयंपाकघर होतं, स्वयंपाकघराच्या पाठीमागे दरवाजा होता आणि पाठीमागं न्हाणीघर होतं. त्यामुळे आम्ही मेजर केलं की ही जर पेटली असेल तर कुठं जाणार आहे पाण्याकडे. पाण्याकडे जात असताना काय झालं दरवाजाची हाईट जी होती हाईट ती त्या मैदानापेक्षा थोडीशी कमी होती. म्हणजे जर कॉन्शियस माणूस वाकून जाणार खाली. आता तिला पेटल्यानंतर एवढी पेटल्यानंतर तिला कुठं जावं करणार आहे का? ती गेली दरवाजाला धडकली, कुठल्या चौकटीला धडकली, धडकून खाली पडली. खाली पडल्यानंतर परत गेली आणि त्या ठिकाणी ती मेली. अशी आम्ही इमॅजिन केलं आणि तशी थेरी पुटअप केली सुनाला पंचांना की या दरवाजाची जी हाईट आहे ती त्या मैदानाच्या हाईटपेक्षा कमी आहे. त्यामुळे मग डॉक्टरांना सांगितलं की जर एखादी मयत बांधलेली व्यक्ती जर पळत पाण्याकडे जाताना जर समजा चौकटीला धडकली तर अशा प्रकारची इंजुरी होऊ शकते. डॉक्टर म्हणले हो. आता मला सांगा की काठीने मारताना इंजुरी अशी ऑब्लिक होणार आहे का, कारला होणार आहे?
ती इंजुरी पॅरल होती, कारण चौकटी धडकल्यानंतर पॅरल इंजुरी होणार ना, परत चौकटी इंजुरी. आणि काठीने मारल्यानंतर अशी ऑब्लिक होणार, अशी पॅरल इंजुरी कशी होईल काठीने मारली तर त्या एका पॉईंटवरती डॉक्टरांना आम्ही कॉल्स घेतली, डॉक्टरने सांगितले असते पॅरल इंजुरी अँड दॅट कॅन बी पॉसिबल बाय फॉलिंग द पर्सन ऑन दिस डोअर. आणि त्या एका स्टेटमेंटमुळे कोर्टाने अख्खी इंडिकेशन करून आम्हाला ऍक्विटल दिलं. त्यामुळं आपलं वाटणाऱ्या सोप्या सोप्या गोष्टी आहेत, पण या गोष्टी खूप मोठ्या मॅटर करतात. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण थोडंसं मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स, स्मार्ट पंचनामा या गोष्टी लक्ष द्या, क्रॉस डेव्हलप करा आणि त्याप्रमाणे आपण केसेस चालू. आता कसं आहे, लाईन हा खूप मोठा प्रकार आहे आणि बोलण्यासारखं बोलायचं एक दिवसभर पूर्ण नाही, तेवढं कंटेंट माझ्याकडे आहे पण आहे. कधीतरी तुम्ही काय करा, एखाद्या मेडिकल युनिव्हर्सिटीवरती सेपरेट लेक्चर ठेवा किंवा आय विटनेसवरती लेक्चर्स ठेवा, त्यावेळेस आपण सगळ्या गोष्टी ह्या त्याचं महत्त्व, मेडिकल युनिव्हर्सिटी म्हणजे काय असतं, त्याचं महत्त्व काय असं तर एक सांगतो सर, रूल ऑफ 9 नावाचं एक प्रकार आहे. तुम्ही म्हणता ना की 60% बंद झाली, 70% बंद झाली, 80% हे ओळखायचं नसतं, तर त्याला रूल ऑफ 9 म्हटलं जातं. आपल्या शरीराचा तळवा 1% असतो, त्वचाची 100%, त्याचा तळवा 1% असतो. तळवा जर वाढला तर माणूस किती टक्के वाढला? 1%. हात पूर्ण वाढला, माणूस 9% वाढला. हा दुसरा हात वाचला 9%, 18% वाढला, हे 18%, हे 18%, 60%, असे मिळून 100%. म्हणजे मैकाला जर समजा हा हात पूर्ण वाढला तर तो डॉक्टर 9% बर्न, दोन्ही हात वाढले 18% बर्न. त्यामुळं तुम्हाला बर्न जे पर्सेंटेज असतं ना, 60% बंद झाली, 70% बंद झाली, त्या रूल ऑफ 9 म्हणून ओळखायचं. ठीक आहे. मग मला सांगा आता की एखाद्या माणसाचं पूर्णपणे हे हेड आणि चेस्ट पूर्णपणे जळलेले आहे दोन्ही हात, तर काय होणार, हे 9% बर्न झालेले आहे. पण 9% डोकं बर्न झालेलं असेल तर म्हणजे काय झालं की तो डोकं 100% बंद झालं नाही, तो त्वचेच्या 9% आहे. डोकं जर पूर्ण बर्न झालेलं आहे, डोकं 100% बंद. आता काय झालं तर की एवढं शेवट सांगण्यासारखं खूप आहे. मायकाने जाळून घेतलं आणि त्यांचं असं केस होती, त्यांच्या असं म्हणणं होतं की सरकारी जाळलं. तेच आपली स्टोरी, सासू आली, सासूने मारलं, सासऱ्याने घेतलं, इंजेक्ट करायला जाळलं आणि तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. तिने डायरेक्ट डिक्लेरेशन अशीच दिली सीएम की मला सासू आली, मारलं, सासऱ्याने जाळलं, रॉकेट टाकलं, आमचं नंतर प्रत्येक जाऊ कोर्टासमोर आलं. पण ज्यावेळेस पीएम नोट्स आल्या, पीएम मध्ये काय सांगितलं होतं की मेंदूची जी कवटी आहे ना ती फ्रॅक्चर झालेली आहे, बर्न झाल्यानंतर मेंदूची कवटी पूर्ण फ्रॅक्चर झालेली आहे. आणि आतल्या ज्या मेनिंजेस म्हणजे काय असतं, मेंदूला एक आवरण असतं, मेंदू आपला खूप सेन्सिटिव्ह आहे. त्यामुळे आपण जर समजा मार लागला तर शॉक ऑब्झर्वर जसं असतं तसं मेंदूचे 3 आवरण त्याला शॉक ऑब्झर्व करून घेतात, त्याला मेनिंजेस म्हणतात. आणि त्याला इंजुरी झाली असेल मेनिंजेसला तर माणूस बोलण्याची परिस्थिती असतं का अजिबात. आम्ही डॉक्टरला म्हटलं, पीएमच्या डॉक्टरला म्हटलं की सर याच्यामध्ये ती मेनिंजेस बर्न झालेली, मेनिंजेस बर्न झाले सर, माणूस बोलण्याची परिस्थिती असतो नाही आहे. मग पोलिसांनी जे डिक्लेरेशन व्यापारी केले ते डॉक्टरांचे एक ऍडिक्शन मेंटल. त्यामुळे अशा बारक्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी लक्ष द्या, क्रॉस डेव्हलप करा आणि केसेस चालवा. एवढं बोलण्यासारखं मला असे सांगितलं तर आपण या ठिकाणी मला बोलवलं, या ठिकाणी मला लक्ष संधी दिली जाणार आणि त्यांची कार्यकर्ते, तर सर्वांचे आभार मानतो. आणि मानतो परत तरी आलं तुम्हाला वाटतं त्या ठिकाणी मेडिकल युनिव्हर्सिटी लोक ठेवा, कारण माझं त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन मी डिप्लोमा वगैरे केलं आहे आणि बऱ्याच केसेसमध्ये मी एक्सपर्ट म्हणून त्या ठिकाणी डॉक्टरांची माझी कॉल घेतली. तुम्हाला जर वाटत असेल कधी की असं आहे की मेडिकल युनिव्हर्सिटी हा विषय जो आहे तो खूप कॉम्प्लिकेटेड किचकट आहे, तो आपण सोप्या पद्धतीने मराठी भाषेमध्ये ठेवूया, त्यावेळेस आपण ठीक.